नमस्कार. बसा. नाही नको. जे घडलं त्याची क्षमा मागण्याची खरं तर पात्रता नाहीये आमची. खूप चुकलंय आमचंच. हात जोडतो, मोठ्या मनानं क्षमा करा. क्षमा करण्यानं सगळं पुसलं गेलं असतं तर नक्की क्षमा केली असती. नाही नाही, पुसलं तर नक्कीच जाणार नाहीये, पण क्षमा केली तर आमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. आणि आमच्या मनाचं काय? श्री आमचा एकुलता एक लाडका मुलगा आहे. या घराचा कर्ता पुरुष आहे. मोठ्यांना मान देण्यात आणि लहानांना समजून घेण्यात तो कधीही कमी पडला नाही. खऱ्या अर्थानं सुसंस्कृत आणि सज्जन मुलगा आहे तो. त्याच्या तोंडाला काळं फासून तुमच्या मुलाने आमच्या घराण्याला काळं फासलंय. नाही, तुम्ही बोलताय त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे हो, पण तुम्हाला एक सांगू का? म्हणजे आमच्या पिट्ट्याला आहे ना अक्कलच कमी हो. अभ्यासातही डोकं नव्हतंच त्याचं. तो मनाने वाईट नाहीये. त्याला एकदा माफ करा तुम्ही. यापुढे तो असं कधीही वागणार नाही. मी गॅरंटी देते ना त्याची. हो, माझा पोटचा पोर आहे तो. तुम्ही मोठे आहात, तुमचं मनही मोठं आहे. चूक झाली एवढी पदरात घ्या आणि माफ करून टाका त्याला. मी माझ्या सख्ख्या मुलांना कधी माफ केलं नाही. तुमच्या मुलाला कशी माफ करू? हो, लहान आहे तो अजून. आपण काय करतोय हे न कळण्या इतका लहान नाहीये तो. वयाने वाढलाय तो फक्त. अक्कल कमीच. मूर्खपणा केलाय त्याने. काही लाख रुपये घेतलेत त्यांनी हा मूर्खपणा करण्यासाठी. किशोरकडनं त्यांनी काही लाख रुपये घेतलेत यांच्या ऑपरेशनसाठी. हो ना? आईजी, लहान तोंडी मोठा घास घेते मी. आणि रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगू का? तुझ्या भावाला डिफेंड करणार असशील तर नको सांगूस. डिफेंड नाही करत आहे आईजी. पिंट्याने पैसे घेतलेत हे खरं आहे. त्याने हे असं सगळं केलंय हे सुद्धा खरं आहे. पण ह्या कामासाठी त्याने पैसे नक्कीच घेतले नाहीत. नक्की नाही आईजी. पिंट्या असं करेल असं तरी तुला वाटलं होतं का कधीतरी? आईजी, अहो रक्ताचं नातं आहे त्याचं जानूशी. हे तो विसरला.